कसा घुमतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हरे हरे महादेव हरे हरे महादेव बघा असा आवाज घुमतोय या नेपाळमध्ये येऊन मस्त मग छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केली. खरंच मनाला शांती भेटली, भारी वाटली एकदम. काय झालं काय हा कुठं कुठे कुठं आहे पुढे हो वाघ हो कुठं आहे. माझ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सध्याला का आज तारीख आहे 3 नोव्हेंबर. रात्री आज इथं थांबलो होतो असं आणि टाईम झाला आहे 6:45 आणि लवकर उजारलं इथं. डोळं दुखतात आहे, झोप नीट चालली नाही माझी. रात्री झोपायला मला साधारणपणे 12 वाजले. व्हिडिओ एडिटिंग करायला 2 व्हिडिओ एडिटिंग केलं, परवाचा पण केला आणि कालचा पण केला. शकता इथं नेटवर्क नसल्यामुळे मी जरा थोडं वर गेलो तिकडं. आता हे केलं या विकास भाऊला थोडं मॅसेज टाकलं ताई. चला तोंड होत आहेत ना. आणि ही सध्याला मी आता कॅन भरून घेतो. आता हे जर कॅन भरून घेतलं ना म्हणजे आज दिवसभराचं मी दुपारपर्यंत मी घरी होऊन जाईल तरी कॅन भरतो यातला मी. ओके हे कॅन भरलं. यातमध्ये 4 लिटर पाणी बसले कारण की कोण पिचाकलं कॅन बांधताना, त्यामुळे 4 लिटरच फक्त पाणी बसलेलं आहे. चला आता सकाळचा चहा एकदम आता मस्त मध्ये पिऊन घेऊ. पुढची दिशेने वाटचाल करू. चहा पिलो मस्त नेपाळी करन्सी 20 रुपये घेतोय राहिलो. ओके बघा सकाळ चेकिंग केलं सगळं स्पोक, तर एक स्पोक तुटलेला मिळाला मला. हे बघा आता मला सायकल मला माहिती काल एक जेव्हा काल ती फोरडर मला भेटली होती त्या टायमिंगला माझी सायकल खड्यामध्ये आदळली. त्या माझी वज जास्त आहे त्यामुळं ते खड्यात आदळले ना तेव्हा ह्याला दणका सोचला नाही, वज जास्त होतं आणि त्यामुळे स्पोक तुटला. तर हा स्पोक तुटला म्हणजे अपोजिट साईडचा स्पोक नक्की तुटून आता, त्यामुळे मला दमानं घ्यायला लागेल. आता या अपोजिट साईडचा स्पोक तुटला की आता हा तुटला ह्याच्या शेजारचा स्पोक तुटला असं करत पूर्ण वेळ जाते. त्याचा मला लय अनुभव आला आहे, तर अवघड झालं आहे जास्त. बघा सकाळ चला एडवेंचर सुरू झाला आता माझा. और अपनी सुबह की शुरुआत ऐसी हो रखी है ना कि पीछे वाले टायर में भी हवा कम है एंड एक स्पोक भी टूटा हुआ है. कल ऐसी शुरुआत हो गई थी कि गियर बॉक्स टूट गया था. तो मेरे ख्याल से मुसीबतें अभी मेरे पीछे पड़ेगी जैसे लद्दाख में पड़ी थी ना, अभी वैसे पड़ी है मेरे पीछे मुसीबतें. तो बघा इथं आता इतके व्हिडिओ अपलोड टाकला आहे मी. आता नेटवर्क आले कुसुममध्ये असेल लागलं मी आता बरोबर कुसुममध्ये. हे बघू शकतो माझ्या पाठीमाग कुसुम हे गाव आहे. कुसुम गावामध्ये थोडं पुढं आलं मला लक्षात आलं नेटवर्क असणार कारण गाव इथं टावर असणार एखादा, तर अशा ठिकाणी नेटवर्क आले आणि व्हिडिओ अपलोड टाकतो आधी. ओके तर बाबा आपल्याला फिरवून भेटले आहेत ते कालचे विदेशी जे काल सायकल आपल्या पुढे आलते. व्हॉट इज युअर नेम? शुभम. येस युअर नेम? Rick. Nice, Rick. How many to India? Nice. India is nice. Very nice. Eat. Wow. भाऊ पूर्ण मत्सल तयार झालाय. मोठा गोळा कस्टम मध्ये झाला तयार. 280 दिवस झाले ही सायकल चालवत होती तरी. वाईज कंट्री सायकल कंट्री? The Netherlands. Yeah. Wow. How many is India country? Why? How many countries? Country. Yes. This is 1, 2, 3, 4. Why country? 21. 21 countries bicycle is here. Yeah. Oh, 21 country. Yeah. 21 कंट्री ओंडून म्हणजे 21 देश ओंडून ही चालते असं लग्न नेपाळमध्ये. वा येस ब्रो खतरनाक निघले तुला.
तुम्ही वायफाय घेतलं आहे, व्हिडिओ अपलोड लावला आहे. असं मोकळं कसं बसायचं त्यामुळे आम्ही समोसा घेतलेला आहे. असंच आहे, जेव्हा तुम्ही नेपाळमध्ये येताल तर कुठल्या हॉटेलवर थांबा, तुम्हाला वायफाय भेटून जाईल. तर लगे हॉटेलमध्ये वायफाय नाही, शेजारी आहे. गोड गोड बोलावं लागेल बरं थोडं. हां पहिले सांगतो, नाही तर मग तुम्ही म्हणता वायफाय आहे का. हां. नाही तसं नाही दादा, वायफाय भेटेल का थोडं, आम्हाला थोडं काम आहे असं. लो ये 20 रुपये नेपाली पैसे एंड हमारे इंडिया के बोले तो कितने होंगे? इंडिया के 12 रुपये. इंडिया के 12 रुपये ना, इंडिया के 12 रुपये, हमारे आपके इंडिया यहाँ के 20 होते. हे बर्फी आहे, खातोय थोडी. इथली हराळी बघता तुम्ही, हराळी बघा अशी सगळी खाली आलेली या झाडे बिडे अशी हिरवगार आहे नाही, पूर्ण सुमसम आहे. बघा माझा आवाज कसा घुमतो या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. हरे हरे, महादेव. हरे हरे. महादेव. बघा असा आवाज घुमतो या. नेपाळमध्ये येऊन मस्त मग छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केली. खरंच मनाला शांती भेटली, भारी वाटली एकदम. आणि आमचे प्रिय मित्र दत्ता भाऊ पुढं फोटो घेत आहेत आणि खरंच भारी वाटतंय. नेपाळमध्ये मुक्तीनाथकडे चाललोय, पण म्हणलं एक मस्त मला दाखवा म्हणून थोडा नेचरचा आवाज कसं काय, पण ऑटोमॅटिक आलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय ते नाव आलं ना, ती लय भारी वाटलं मला. तुम्हाला कसं काय वाटलं सांगा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी फेसबुकच्या पेजला फॉलो करा, असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी. कारण की मी सारखं असते विदेशात फिरत राहतो सायकलीवरती, त्यामुळे बघत जावा, व्हिडिओ लाईक करत जावा. आम्हाला भारी वाटतं तुम्ही बघताय आणि मला त्या येऊन भारी वाटतं की मी तुम्हाला दाखवतोय. ओके, हर हर महादेव. हे जे माझ्या पाठीमागे तुम्ही जंगल बघता ना, ही तीच जंगल आहे. ह्या जंगलामध्ये एका वाघिणीने 400 माणसं मारले, तिचं रेकॉर्ड आहे. आणि तिला इकडे मारलं गेलंय, भारतामध्ये तिला मारलं गेलंय बाहेरनं शूटर बोलवून. तर ती जंगल आहे बघा, ही बघा, हीच तीच जंगल आहे. काय होणार नाही कारण की त्या वाघिणीला मारलं गेलं त्या. वाघ आणि हत्ती इतका आहेत का नाही, 40 किलोमीटरपर्यंत हॉर्न मारायचा ना, काय नाही काय नाही काय नाही. बघितलं ही असं सिस्टम हे करलं. काय झालं काय हां, कुठं कुठे कुठं आहे पुढे हो वाघ आहे. हो कुठं आहे लक्ष होतं की नाही काय, मी त्याचा माया असा उतरला ना, डी गेला समोर. खरं हो खरं. खरं बोलताय, खरं बोलताय. नाही खरं बोलतो. सायकलची तोंड पलटून ठेवा. पाहायचा व्हिडिओ चक्करमध्ये आपलं वाट लावून जायची दोघांची. हां गणे तू तोंड पाहिलं काय, मोय मोय काय माणूस आहे. आहे माझं बघ सगळं एक झालं की बघ सगळं. मी एकदम सिरियस झालो, सिरियस माहिती आहे का, डायरेक्ट तोंड घेऊन असं लटकवलं गणेश भाऊ. तर आता आम्ही एका छोट्याशा गावात आहे, बघू शकता असं गाव आहे. तिथं काहीतरी भेटतं या, विचारून बघायला.
अभी पीछे एक होटल पे रुके थे, वो बोले अभी खाना नहीं मिलेगा। मैं उनको बोला क्या हम रोड के साइड में से खाना बना सकते हैं हम खुद से? तो बोले हाँ कोई बात नहीं, बना के खा सकते हो, कोई कुछ नहीं बोलेगा। भावना त्या झाडाला देते बघा, तेव्हा तिथं कॅमेरा लावला ते बघा, तिथं कॅमेराच्या झाडाला कॅमेरा कशामुळे, कारण की तो भाग ही खूप जास्त फिरतात मग तुम्हाला मी दाखवलं, त्यामुळे ह्या जंगलात जास्त वैश्वर पण राहणं सेफ नाही आपलं, खूप जास्त कॅमेरा आहेत ह्या जंगलामध्ये। ही बघायला लागतं तिथं कॅमेरा आहे, आपला आवाज ऐकतोय बघा कॅमेरा। आणि आता आम्ही रस्त्याकडे थांबलेलो, दुपारी 2 वाजले, भूका लागले, ते जेवायला हटल्यानंतर रस्त्यावर, तर त्यामुळं आम्ही आता चूल पेटवली, ते बी लई मुश्किलीच्या बाद पेटली चूल, कंप्लीट अर्धा झालं चूल पेटवली, तर वाद पेटली, कारण की सध्याला की हे आहे ना गारवा असल्यामुळं चूल पेटत नाही लवकर। चला चूल पेटली, आता मस्त मध्ये बनवूया मॅगी। ही बघा मॅगी बनवायला चालू आहे मस्त मध्ये, नीट द्या त्याला। ही बघा भावांनो मॅगी, ओके बस, ओके ब्रो। आता मसाल्याची बारी आहे, बारी बारी सगळ्यांची बारी। फायनली मॅगी बनलेली, आपण खातोया। टेस्टी। हे बघा चमचे कसं इथं। फायनली दोस्तांना आपण खाऊन झालेलं आहे सगळं, आणि मी हे फेकून देतो। भावांनो मॅगी खाल्ली, पोट भरलं, बरं वाटलं। 2 मिनिटाची मैगी वेगी खा के मस्त में अभी हम निकले फर्स्ट से एडिलेड की तरफ, और चल रहे हैं अभी अफगानिस्तान अफगाणिस्तान अफगानिस्तान की तरफ। चला ही बघा किती भारी नजारा दिसतोय, नजारा एकच नंबर दिसतोय। हां पण सायकल ढकलून सायकल चालवून हालत खराब आहे माझी। ही बघा हराडी कसली दिसतंय, म्हणजे एकदम पूर्णपणे असं भारी वातावरण आहे, पूर्ण सगळं खाली जाऊन लोंबतोय गावात ही। स्वागत आहे तुमचं गणेश भाऊच्या ब्लॉगमध्ये, कारण की हा ब्लॉग माझा तर नाही आहे, हा गणेश भाऊचा ब्लॉग आहे, कारण की गणेश भाऊ चालले माझी सायकल घेऊन पुढे, ते पहा म्हणता याच्यावर वजन कमी आहे, तुम्ही हे चालून पहा कसलं वजन कमी आहे, याच्यावर निबार वजन आहे। भावांनो सायकल चालवायची नाही, 1-1.5 तास झालं सायकल ढकलतो नुसती, 1 ते 1.5 तास झालं सायकल अशीच पांडा लागतो मारायला नुसता, गुडघं दुखत्यात लई, कंपल्सरी पांडा मारायला लागला की चढ लागला लई, पूर्णपणे डासरून खाली आलाय। असं की लडाखमध्ये असं सीन होतं ते आता दिसतंय मला, पूर्ण डासरून असं खाली आलंय। आपल्याला लमही ही इथून 23 किलोमीटर लांब आहे, आपल्याला 23 किलोमीटर फक्त जायचं आहे। तर 23 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला आता लागवायचे आहेत 3:45 म्हणजे 4 थोडक्यात, आणि इथं 5:30ला अंतर पडायला चालू होतो, तर आपल्यापाशी फक्त 1.5 तास आहे आपल्याला, थोडक्यात 1.5 तास धरून चला। 23 किलोमीटर इथे नाही बघा, चला अंदाजा निघेल, कारण की उतार लागला जरा थोडा, बघा आहे उतार कुठपर्यंत आहे, सकाळ सायकल जड जाते आम्हाला खाण्याला लई जास्त। परमिशन काढतो आज थांबणार नाही मस्त मध्ये, आणि सध्या का आता मी लमहीच्या पाठीमाग आहे, बघू आता हे गाव कुठे। मामा हे कोणचं गाव आहे? रिहार रिहार, हा डिस्ट्रिक्ट डांग। अच्छा रिहारमध्ये असेल का आपण आता ना, आपण आज इथं मुक्काम करणार, परमिशन काढतो मी कसं ते गॉड बोलून मस्त मध्ये सगळं, आणि इथं टेंट लावणार आणि मस्त मध्ये थांबणार आहे आज, आणि मग उद्या सकाळ फुट निघणार नाही। आज तसला 4 वाजता द्या, आणि ज्या गावात जाईल तिथला त्योहार बघा, आज इथं राज्याला नक्कीच बघा असं, कारण की आज इथला त्योहार आहे मोठं, बघू शकता सगळ्यांच्या गळ्यात माळ आहेत, तिकडे सगळ्यांच्या गळ्यात फुलाच्या माळ आहेत, इकडे थांबणार नाही आपण। ओके
थांबू मस्त मध्ये बघू इथली संस्कृती. त्या गाड्या त्या कुलर टाईपच्या गाड्या त्या अशा लांबक्या अशा गाड्या इकडे आता असल्या का ही गाडी नेपाळगंजवरून आली आणि सध्याला का ही गाडी निघालेली आहे काठमांडूच्या दिशेने निघाली असं मला वाटतं या. आणि आपला टेंट आपण असा इथं मस्त मध लावला आहे. इथं आपली सायकल आहे, तिकडे एक सायकल आहे, कपडे अशी वाया टाकले त्या. तिची कंपनी पण अलग आहे, आपल्या इंडियामध्ये नाही भेटत इथे. टोयोटा नाही, टोयोटा नाही, ही गाडी टोयोटाची नाही, टोयोटा टाटा आहे. अरे टाटा नाही आहे, वेगळीच अलग टाटाचा लोगो कसं आहे, हा लोगो वेगळाच आहे. अलग कंपनी कुठल्या तरी. थांबलेलो साईडला बघू आज रात्री काय होतं, नाच गाणं होतं काय. व्हिडिओ आताच थांबवणार नाही मी, एडिटिंगला आता घेतोय पण व्हिडिओ चालू राहणार नाही तरी पण ती माझ्या डोक्यानुसार मी करतोय. बरोबर भेट थोड्या वेळात आपला मस्त मग टेंट लागलाय तर मी एडिटिंग करतो, थंबनेल बनवतो. ओके चला. किती 6:23 झाले आहेत आणि पूर्णपणे नेपाळमध्ये अंधार पडला आहे. बघू शकता पूर्णपणे नाचगाणं चालू. जसं दिवाळीच्या टाईमला त्योहार आपल्या इकडे म्हणलं जातं तसं नाही, इकडे वेगळं असतं. इकडे नाचगाणं करते घरी जाऊन टेप लावून हे. आणि त्याला आम्ही चावचाव खातोय, बघून घ्या ही चावचाव आहे, इकडली फेमस डिश चावचाव आणि ते आम्ही खातो. इथं बसते आपल्याला ही बसते नेपाळी करन्सीमध्ये बसते 35 रुपयाला आणि आपल्या भारतीय करन्सीमध्ये जर याला कन्वर्ट केलं तर 18 ते 19 रुपयाला आपल्या हे बसतं इथं. तर असं काहीतरी आहे, खातोय. महागाई खरंच खूप जास्त आहे आणि आपल्याला नाचगाणं बघायचं त्यामुळे पटापटा खाऊन घेऊ. ही बघा पूर्ण आम्ही म्हणलं जास्त सूप करा म्हणलं, पूर्ण सूप. पण टेस्ट नाही लागू राहिली, हां पहिलेच ओके होते. हो का. ही दुसरी प्लेट मी खाऊया आता. आणि तिथं नाचगाणं प्रोग्राम चालू आहे. ये देखो अभी रात के 7 बजे और पूरा अंधेरा पड़ा है. रात के 7 बजे ऐसा क्यों कर रहा है? कॉमेडी कर रहा है. तर भावांनो कसं काय वाटलं आजचा व्हिडिओ इथलं नाच गाणं बघून. थोडं पण अंधारात होता त्यामुळं अंधारात काही कळलं नाही आणि जास्त काय तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा, लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओ म्हणतो टाटा बाय बाय, हर हर महादेव. ओके.